तर अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली। करंजी परिसरात अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडलेत। घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले। शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरीही हवालदिल झाले। एवढे हाल झाले, आम्ही पत्र्यातून वर घेतले, आमच्या शेळ्या गेल्या, गुरं गेले, आमची इतकी परिस्थिती बेकार झाली। पार नारड्याला पाणी लागलं होतं। आमच्या लेकराचं पत्रे कापून वर 1 वर्षाचा मुलगा काढला आम्ही वर। 5 वर्षाची मुलगी होती, एक म्हातारी होती, म्हातारी काढली। आम्ही दोघं नंतर निघालो। सरकारने आम्हाला भरपाई द्यावा काहीतरी। आमच्याजवळ काहीच नाही राहिलेलं, खायला सुद्धा आम्हाला एक दाणा सुद्धा राहिलेला नाही। या ठिकाणी जवळजवळ 5 कुटुंब या ठिकाणी आतमध्ये गुंतलेले होते। ते कुटुंब सगळे बाहेर काढले। त्याच्यानंतर या ठिकाणी बरंचसं असं मोठं नुकसान झालं। काहींच्या शेरडा वाहून गेल्या, काहींचे गुरं वाहून गेले, काहींच्या मोटरसायकली वाहून गेल्या, काहींच्या 4 व्हीलर गाड्या सुद्धा वाहून गेल्या, काहींच्या घरात पाणी घुसल्यामुळे घराचा प्रपंच या ठिकाणी संपूर्ण वाहून गेला। काहींचं अन्नधान्य सुद्धा या ठिकाणी राहिलं नाही। किराणा बाजार सुद्धा ज्यांनी ठेवला होता तो सुद्धा राहिला नाही। यातून झालंय शासनाने त्वरित त्याचे पंचनामे करून लोकांना मदत केली पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।